आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी आणि ते सुद्धा कढईमध्येच बनवणार आहे मी आणि एक एक दाणा असा मोकळा मोकळा आणि ते सुद्धा तुम्हाला पूर्ण टिप्स सोबत मी आज बनवणार आहे आणि तुम्हाला तुमच्यासोबत सर्व एक ना एक टिप्स मी शेअर सुद्धा करणार आहे। तर त्यासाठी अगोदर आपल्याला सोयाबीन घ्यायचं आहे आणि सोयाबीन एका बाउलमध्ये घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 100 ग्रॅम सोयाबीन घेतलेलं आहे आणि त्यावर असं गरम पाणी घालून आपल्याला ते छान भिजवत ठेवायचे आहे। तोपर्यंत मी ते बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर बासमती तांदूळ मी ते 2.25 कप घेतलेला आहे। मेजरमेंट तुम्ही लक्षात देऊन पहा। त्यानंतर तांदूळ जो आहे तो स्वच्छ 4 ते 5 पाण्याने मी वॉश करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला आता हे 20 मिनिटं सोक करायचं आहे। महत्त्वाची टिप्स फक्त 20च मिनिटं सोक करायचं आहे, जास्त सोक करायचं नाही। त्यानंतर आपले सोयाबीन सुद्धा छान प्रकारे भिजलेले आहेत। आपल्याला ते छान असे पिळून घ्यायचे आहे। त्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे, एकदम कोरडे करून घ्यायचे आहे आपल्याला। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे। तर या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल काश्मीरी पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला, अशा प्रकारे काश्मीरी पावडरने काय होईल, छान प्रकारे कलर येईल। या ठिकाणी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। तर माझ्याकडे वाटाणे होते भिजवलेले, त्यानंतर हरभरे होते, थोडी कोथिंबीर, 4-5 पुदिन्याची पानं, 2 ते 3 मिरच्या कट करून आणि 1 शिमला मिरचीचे छान प्रकारे काप करून घेतलेले आहे। ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये मी फ्रेश दही घातलेलं आहे 3 चमचे। या ठिकाणी 3 चमचे दही घालायचं आहे आपल्याला। त्यानंतर कस्तुरी मेथी जी असते ती 1 चमचा घातलेली आहे। या प्रकारे तुम्ही बनवली ना तर एकदम अशी मस्त तुमची व्हेज बिर्याणी होणार आहे। एकदम हॉटेलसारखी हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे छान प्रकारे ते सर्व जे आहे ते कोट झालं पाहिजे व्यवस्थित अशा प्रकारे। तर या ठिकाणी मी कढई तापवायला ठेवलेली आहे। तर कढईमध्ये आपण 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान तापलं की आपण त्यामध्ये थोडेसे मी इथे 15 ते 20 काजूचे काप करून घेतलेले आहे। ते छान आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। ते तळून झाले की सर्व काढून घ्यायचे आहे। त्यानंतर मी इथे 2 ते 2.5 चमचा मनुके घेतलेले आहेत। मनुके सुद्धा आपल्याला छान प्रकारे तळून घ्यायचे आहेत, ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपलं ऑलरेडी तेल तापलेलंच आहे। तर त्यामध्ये लगेच आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे, काही खडे मसाले। तर या ठिकाणी 2 विलायची, 1 मोठी विलायची, मसाला विलायची, 4 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 दगडफूल घ्यायचं आहे। त्यानंतर 1 टोमॅटो घेतलेला आहे, ते सुद्धा अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर आपण जे कोट करून मसाल्याला जे कोट केलेलं होतं ते सर्व सोयाबीन, वाटाणे, ते सर्व मिश्रण जे आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। छान प्रकारे आपल्याला 2 ते 3 मिनिटं त्याला परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर या असं बघा तुम्ही किती छान प्रकारे त्याचा कलर दिसत आहे आताच, आणि हा कलर आपल्याला काश्मीरी लाल मिरचीच देणार आहे। तर या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची घालायची, तिखट मिरची नाही घालायची, कारण आपण खडे मसाले सुद्धा वापरत आहोत, हिरवी मिरची सुद्धा वापरत आहोत। तर काश्मीरी लाल मिरचीने काय होतं, कलर छान येतो आणि तिखट होत नाही। त्यानंतर आपले जे भिजवलेले तांदूळ सुद्धा आहेत ते किती छान प्रकारे भिजलेले आहेत। तर याच पद्धतीने आपल्याला 15 ते 20च मिनिटं जास्तीत जास्त भिजवायचे आहेत आणि ते सुद्धा अशा प्रकारे आपल्याला लेयर बनवून घ्यायची आहे। खाली सोयाबीनची लेयर, त्यानंतर तांदूळची लेयर, त्यावर मी काजू, तळलेले काजू आणि जे मनुके आहेत ते सुद्धा मी त्यावर व्यवस्थित असं गार्निश करून घेत आहे बघा तुम्ही। त्यानंतर 5 ते 7 पुदिन्याचे पानं जे आहेत ते सुद्धा मी टाकून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, आणि या ठिकाणी मी केसरचं दूध बनवलेलं आहे। तर त्यासाठी मी थोडंसं दूध गरम करून त्यामध्ये 10 ते 15 धागे केसरचे घातलेले आहेत आणि ते सुद्धा असं आपल्याला मधोमध थोडं करून साईडने सोडायचं आहे। तर या ठिकाणी मी ऑरेंज फूड कलर सुद्धा घालत आहे, हे एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घालू शकता, नाहीतर नाही। पण याने काय होतं, कलर एकदम सुंदर येतो आपल्या व्हेज बिर्याणीला। अशा प्रकारे मधोमध थोडं अंतर ठेवून थोडंसं अर्धा चमचा असं टाकून घ्यायचं। तर या ठिकाणी आपण 2.25 कप तांदूळ घेतले होते, तर त्यासाठी मी ते 2.25 कप पाणी वापरलेलं आहे। पाणी सोडताना एकदम लक्षपूर्वक सोडायचं की आपल्याला एकदम साईडने पाणी सोडायचे। आपण जे गार्निशिंग केलेलं आहे ते अजिबात हललं नाही पाहिजे। आणि आता आपण या ठिकाणी 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर म्हणजे लो फ्लेमवर आपल्याला ही व्हेज बिर्याणी जी आहे वाफवून घ्यायची आहे।
तर अशा ठिकाणी आपली जी व्हेज बिर्याणी आहे अशा प्रकारे रेडी आहे आणि अजिबात आपलं गार्निशिंग हल्लं नाही आहे काही नाही. आणि तो जो फूड कलर घातला होता त्याचा कलर बघा आणि केसरच्या दुधाचा कलर बघा. अशा प्रकारे एकदम मोकळी आपली व्हेज बिर्याणी रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.